ओके. चला सलामीचे फलंदाज पाठवा. ब्लू ब्लड वेळ बराच कमी आहे. गेम चेंजर निहाल मोरे आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. निहाल मोरे शेनॉल आपण पहिल्यांदापासून कॉपरेट करतायत मंगल संघाला. त्याबद्दल धन्यवाद. आपले पण जरा कॉपरेट करून घ्या. शेवटच्या टप्प्यात आलाय आपला सामना. आलेल्या सर्व मान्यवरांचे सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. चला सेमीफायनलचा सामना, नॉकआउटचा सामना. सेमीफायनलला दर्शन जयपाल आणि समोर येतो श्रेयस. सामना करेल तो गेम चेंजरचे गोलंदाज विघ्नेश. एक चांगले गोलंदाज आपल्या विभागातील विघ्नेश बेलवलकर. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत. वडील चांगले फलंदाज होते आहेत. त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवले आहे विघ्नेश यांनी. गोलंदाजीमध्ये खूप मोठी चमक दाखवली त्यांनी कमी वयातच. बाहेर देखील त्यांनी अनेक सामने गाजवलेले आहेत. विघ्नेश बेलवलकर मैदानात सामना करेल तो श्रेयस गोट्या आणि दर्शन जयपाल. पडदा खाली करा. अर्चित वैर. अर्चित वैर पडदा खाली करा पायाकडचा आपल्या. अर्चित पडदा पडदा जरा पडदा सरळ करा. रेलिंग वरती कोणी जोर देऊ नका. चला सेमीफायनलचा सामना चालू होत आहे. फलंदाजीसाठी आलाय तो विघ्नेश. सामना करेल तो दर्शन आणि श्रेयस. आणि अवांतर रावाने सुरुवात. जरा विशाल मुरकर पाठीमागून खेळाडूंना आवाज देऊ नका. विशाल मुरकर दर्शन जयपाल. सामना करेल तो विघ्नेश बेलवलकर यांचा. त्याला पाठीमागून प्रसाद मुरकर खेळाडूंना आवाज देऊ नका. त्याला शाबाश. विघ्नेश काय गोलंदाजी करणार सांगण्यासाठी. श्रेयस सामना करतो विघ्नेश याचा. अखेरच्या टप्प्यात आलेले हे सामने सेमीफायनलचा सामना. आणि पुन्हा एकदा आव्हान गचाळ चेंडू विघ्नेश याचा. काय कळलं. अवांतर धावा. धावेत एक एकने भर. आणि चांगला टोललेला चेंडू श्रेयस याने पण एक धाव्यावर समाधान. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मंथन करवूडकर याचं. धावसंख्या झाली आहे 4. आणि एक धावेसाठी चेंडू गेलाय तो. धावेत एक ने भर. धावसंख्या झाली ती 5. जरा पाठीमागून प्रसाद मुरकर विशाल मुरकर यांनी लक्ष द्या की खेळून आहोत देऊ नका. आपल्या संघ सगळ्यांना सांगा. आणि पुन्हा एकदा खराब चेंडू विघ्नेश याच्याकडून. आणि विघ्नेश आणि दर्शन हे दोघे साई सिद्धी मधले खेळाडू आहेत. पॉवर ऑफ साई सिद्धी मधले खेळाडू आहेत.
दोघंही साई स्थितीमध्ये खेळाडू आहेत, विघ्नेश आणि सुशांत. चला सामन्याकडे वळूया. सामना आणि एका धावेवर आवड येतोय ना. अरे एवढं काय झालं आता, मला कधीपासून करतोय मी. नाही नाही बस झाले. चला एका धावेवर समाधान मानावं लागत होतं. चांगला फटका होता दर्शन याचा, पण एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते दोन्ही संघांना. त्यामुळे विघ्नेश सामना दर्शन, मंगलमुक्ती प्रीमियर लीग 2024. आणि काय क्षेत्ररक्षण केलं नल्ली याने, वैभव याने. एक षटकाखेर धावसंख्या झाली ती 8. षटकाखेर धावसंख्या झाली ती 8. एका षटकाखेर धावसंख्या झाली ती 8. आणि आता नवीन गोलंदाज आलाय तो पुढील गोलंदाज मंथन करवटकर. दुसऱ्या विभागातून एक मोठं नाव, छोटा पॅक बडा धावा का, मंथन करवटकर. त्यांनी बाहेर देखील अनेक सामने गाजवलेले आहेत, अनेक मैदान त्यांनी गाजवलेले आहेत. मला वाटतं पुढील वर्षी ते वायकटना, माहीमचा राजा या मोठ्या मोठ्या संघात मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळताना दिसेल आपल्याला. वायकटना, केटी कट्टा मुंबईच्या नावाजलेल्या टुर्नामेंट मध्ये पुढच्या वर्षी लवकर लवकर खेळताना दिसणार आहे मंथन करवटकर. विभागातील एक मोठं नाव. चला वेळ बराच कमी आहे. राजाभाई गणू, चला आनंद होईल. आपले सामने शेवटच्या टप्प्यात आलेले आहेत. सेमी फायनलचा सामना आहे. वेळ नका काढू, थोडंसं कॉपरेट करा. चला धाव संख्या झाली ती 8. पहिला चेंडू दर्शनाचा, पहिला चेंडू मंथनला दर्शनला. काय चेंडू टाकलाय, जबरदस्त बॉल टाकलाय तो मंथनाने. दर्शनला काही तर समजलेलं नाहीये. मंथन पुन्हा एकदा दर्शन याला. आणि गरीब बाद झाला तो दर्शन. एक मोठा आदरा बसतोय तो ब्लू संघात दर्शनच्या रूपात. काय जबरदस्त चेंडू टाकला तो मंथन याने. तुफान हवी गोलंदाजी करतात संघासाठी मंथन. काय एफर्ट लावलेले आहेत त्याने खतरनाक. खेळाडू उद्या आपल्याला मोठमोठ्या टुर्नामेंटचे, मुंबईच्या नामांकित टुर्नामेंट आहेत, वायकट्टा, केटी कट्टा सारख्या, तिथे खेळताना नक्की दिसणार आहेत. तेवढे एफर्ट देतो. केटी कट्टा नाव ना ऐकले तू, केटी कट्टा वायकट्टा. चला सामन्याकडे वळूया. कर्णधार प्रसाद मुरकर मैदानात. सामना करतो मंथन याचा. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी तो उपेंद्र चेंबुलकर. मंगलमुक्ती क्रिकेट क्लब आयोजित मंगलमुक्ती प्रीमियर लीग 2024 धावसंख्या झाली आहे 9. धावसंख्या झाली आहे ती 9. पण अजूनही दोन मोठे फलंदाज मुरकड आणि श्रेयस पाटील मैदानात. एक हाती सामना पलटवण्याची ताकद
ज्या खेळाडूमध्ये ते खेळाडू काही महिन्यात हजर आहेत. त्याचा गोलंदाज मंथन समोर आहे. मोठा आऊट मंथनचं रेच्या समोर. चला सामन्याकडे वळूया. मंथन विरुद्ध श्रेयस गोट्या. बघू आपल्या संघासाठी. काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, काय गोलंदाजी करतोय. धाव संख्या झाली आहे 10. धाव संख्या झाली आहे ती 10. मंथन ठरवून ही गोलंदाजी करतोय तो. वेल प्लॅनिंगने गोलंदाजी करतोय मंथन पसाड्याला. आणि अवांतर धाव. एक चांगला चांगला गोलंदाज आहे मंथन. एखादा चेंडू खराब पडतोच. बघू. चांगलं क्षेत्ररक्षण होतं उपेंद्राचं. डोक्यात बसवलाय तो प्रसाद. सुंदरशी गोलंदाजी केली आपल्या संघासाठी मंथन याने. 2 षटकांची धावसंख्या झाली ती 12. 2 षटकांची धावसंख्या झाली ती 12. हा गोलंदाजी केली आहे जबरदस्त आपल्या संघासाठी मंथन याने. मंगलमूर्ती क्रिकेट क्लब आयोजित मंगलमूर्ती प्रीमियर लीग 2024. किती आलं तू? 223 शाखा प्रमुख श्री जितेंद्र भोईर इथे आल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. जितेंद्र भोईर नेहमी आम्हाला सहकार्य करतात. जितेंद्र भोईर एटीएम गँगचे सदस्य पण आहेत ते. जितेंद्र भोईर आपले हार्दिक स्वागत. 12 धावसंख्या झाली ती 12. लास्ट ओव्हर आहे. त्याला किती आले, याला किती आले? 4. चले धावसंख्या झाली ती 12. 2 षटकांची धावसंख्या झाली आहे 12. शेवटचं षटक वैभव प्रधान. सामना करेल तो प्रसाद बोरकर आणि श्रेयस. बोलला पाणी पाहिजे. 223 शाखा प्रमुख जितेंद्र भोईर इथे आल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे देखील हार्दिक स्वागत. आणि एका धावेवर समाधान मानायला लागतं. एक मोठा फटक्यांची गरज आहे. ते मोठे फटके मारे ताकद ह्या दोन्ही फलंदाजांमध्ये प्रसाद आणि श्रेयस. चला सामन्याकडे वळूया. श्रेयस विरुद्ध आणि 2 धावा घेण्यात यश. आणि 2 धावा घेण्यात यश आले ते ब्लू ब्लड संघाला. सुंदर रनिंग बिटवीन विकेट बघायला मिळते आपल्याला प्रसाद आणि श्रेयसच्या मध्ये. ह्या धावांची गरज आहे. आणि कोणी बोलू नये. पंच निर्णय देतील. 1 मिनिट बाकीच्यांनी कोणी बोलू नये. 1 मिनिट जरा. शेनॉल आपण चांगले खेळतो. वैभव प्रधान आनंद मोहित पंच निर्णय देतील. काय डॉट आहे? कोण दोन
चला सामन्याकडे वळूया. एक सुंदर चेंडू वैभव प्रधानाचा श्रेष्ठला काहीसा कळलेला नाहीये, पण तो निर्धाव चेंडू निघाला. आणि गडी बाद झालाय तो प्रसाद. धावचीत झालाय तो प्रसाद. एक चांगला फटका होता, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं शेनॉल यांनी. केवळ एक 3 धाव वाचवल्या त्या संघासाठी आणि एक गडी पण बाद केलाय. धावसंख्या झाली 16. धावसंख्या झाली ती 16. एक चांगलं रोखलंय ते द गेम चेंजर संघाने ब्लू बॅटला. मध्ये पण याचा पण नाव येतो आपलं. काय ते बाजूला बिल्डिंग केली. काय ते आहे. हा उभा राहा चौका दिला असता मी. त्याला सामन्याकडे वळूया. श्रेयस शेवटचा चेंडू हा स्टॉप केलाय. वा आणि आणि चांगला स्टॉप केलाय तो. विजयलक्ष्य आहे ते 19. विजयलक्ष्य आहे ते 19. 15 चेंडू 19 धावा. हो हो. विजयलक्ष्य आहे ते 19. भाई मला एक नाव सांग. मला असं असं नाही करता मी एवढा एवढं काय पाहिजे एवढा बोलू. 15 चेंडू 19 धावा. विजयलक्ष्य आहे ते 19. पंधरा चेंडू 19 धावा. विजयलक्ष्य आहे ते 19. मंगलमूर्ती क्रिकेट क्लब आयोजित मंगलमूर्ती प्रीमियर लीग 2024 शेवटच्या टप्प्यात सेमीफायनलचा सामना गेम चेंजर. गेम चेंजर मध्ये उतरले ते निहाल मोरे. साई सिद्धी मधले कनागती बॅट्समन त्यांना साथ देईल तो. त्यांना साथ देईल तो वैभव प्रधान. 15 चेंडू 19 धावा. चला सामना चालू करावा. 15 चेंडू 19 धावा. सेमीफायनलचा सामना. जो जिंकेल तो थेट जाणार अंतिम सामन्यात वडलापूरच्या संघाबरोबर. चला सामना लवकरात लवकर चालू करावा. अजून 2 सामने आहेत. चला जो जिंकेल तो अंतिम सामन्यात वडला. जो संघ जिंकेल थेट अंतिम सामन्यामध्ये. डू ऑर डायची मॅच. दोन्ही संघासाठी डू ऑर डायची मॅच आहे. त्यामुळे आपली विकेट
जरा सांभाळून. चला सामन्याकडे. सामना करेल तो निहाल रिंकू याचा. पहिला चेंडू रिंकू याचा. आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलंय ते. नाव काय रे त्याचं? गोट्याचं नाव काय? जयेश यांनी. अस- सामना करेल तो वैभव रिंकू याचा. दुसरा चेंडू रिंकू याचा वैभव याला. चला सामना लवकरात लवकर चालू करा. अजून 2 सामने आहेत. हा हा. सेमीफायनल चालू आहे. चला थोडासा स्पीड घ्या. विकी मायना रिंकू. पण थोडासा स्पीड घ्या. अजून 2 सामने आहेत आपल्याकडे. इथे नाही रे. ओके. आपल्या गणपती मंडळाचे अध्यक्ष श्री गजानन पाटील आहेत. त्यांचे देखील इथे हार्दिक स्वागत. गजानन पाटील आपण स्टेजवरती यावे. गजानन पाटील. 2 धावा. हे 2 घे. एक सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी ते जयेश. काय जम मारली त्याने. 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी जयेश यांनी. गणपती मंडळाचे अध्यक्ष श्री गजानन पाटील इथे आलेले बद्दल आपले हार्दिक हार्दिक स्वागत. गजानन पाटील. एक सुंदर क्षेत्ररक्षण विकी याच्याकडून. सुंदर क्षेत्ररक्षण केलं ते विकी याने. निहाल सामना करतो रिंकू याचा. आणि पाच झालाय तो निहाल. ज्या विकेटची गरज होती तो विकेट काढून दिलाय रिंकू याने. एक मोठा आधार बसतोय तो निहालच्या रूपात. द गेम चेंजर संघाला. ज्या विकेटची गरज होती. ज्या विकेटची गरज होती. तू बघ त्याला सांग. शेलाच बोल. तोच गडी बाद केलाय रिंकू याने. आणि मोठा आधार दिलाय तो गेम चेंजर संघाला निहालच्या रूपात. पहिला पहिला आधार बसतो तो गेम चेंजर संघाला. तो अमोल. एक घणाघाती फलंदाज अमोल कदळे मैदानात. अमोल कदळे यांचे वडील इथे आपल्या मुलाचा सामना बघायसाठी आलेले आहेत. चला रिंकू अमोल याला. आणि थोडक्यात बचावलाय तो अमोल. थोडक्यात बचावलाय तो अमोल. थोडं खराब क्षेत्ररक्षण. थोडस खराब क्षेत्ररक्षण. थोडासा गचाळ थ्रो. पण वाचलाय तो अमोल.
थोडासा खराब थ्रो दिला, पण थोडसा बचावलाय तो अमोल. चांगलं क्षेत्ररक्षण होते ते ब्लू संघाकडून. आधीला सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या झाली आहे ती 5. सेमीफायनलचा सामना जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये व्हायला पडतात बरोबर. एक महत्वाचा विकेट होता अमोल कडवे, थोडक्यात बचावलाय. चला सामना करेल तो अमोल. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो जयेश आपल्या संघासाठी पहिल्या दिवसापासून. सुंदर क्षेत्ररक्षण होते बघायला मिळते आपल्या ब्लूबर संघाकडून. एका बाजूला विकी तर एका बाजूला जयेश, एका बाजूला दर्शन आहे, एका बाजूला श्रेयस. चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला ब्लूबर संघाकडून. चला सामन्याकडे वळूया. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडासा खराब फटका होता पण 2 रन निघाले. धावसंख्या झाली आहे ती किती? 9. धावसंख्या झाली आहे ती 9. आणि थोडासा खराब चेंडू संकेत त्याच्याकडून. अमोल्याला दिलेलं जीवदान थोडंसं मागात पडू शकतं संघाला. एक मिनिट पंचाची बात नका घालू. एक मिनिट एक बाकीच्या खेळाडूंनी मागे राहा. खेळाडूंनी मागे राहा. पंचाला निर्णय येतील. पंच 3-3 आहेत. एक मिनिट पंचाची बात नका घालू. चला पंचाची बात नका घालूया. 3-3 पंच ते ठेवलेले आहेत ब्लू बॉल संघ. धावसंख्या झाली ती 11. धावसंख्या झाली ती 11. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झाली ती 11. 2 बॉल बाकी आहेत. एक मिनिट झाला. 1 मिनिट पंच. 2 बॉल बाकी आहेत. टू गो. शेवटचा चेंडू संकेताचा वैभव प्रधानाला. रंगाचा सामना चालू आहे. सेमीफायनलचा सामना. बॉलच नाही दिसला त्याला. आणि ज्या चौक्याची गरज होती तो चौका आलाय वैभव प्रधानाच्या बॅट मधून. शेवटचा षटक. 5 चेंडू 3 धावा. शेवटचा षटक 5 चेंडू 3 धावा. नाही दिसत मला प्रॉब्लेम मला दिसत नाही यावेळी. लाईट पण सपोर्ट देत बॉल दिसणारच नाही. 5 चेंडू 3 धावा. त्या चौकारची गरज होती चौकार आलाय वैभव प्रधानाच्या बॅट मधून. आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये आणून ठेवले वैभव प्रधान यांनी आपल्या संघाला. शेवटचा षटक रोहित याचं. सामना करेल तो अमोल. अमोलने दिलेलं जीवदान थोडासा मागात पडताना दिसत आहे इकडे.
5 चेंडू 3 धावा. 5 चेंडू 3 धावा. पाच चेंडू 3 धावा. सेमीफायनलचा सामना 5 चेंडू 3 धावा. चला अजून एक सामना बाकी आहे. वेल बॉल रोहित वेल बॉल 5 चेंडू आणि 3 धावा. वेल बॉल रोहित वेल बॉल आणि थोडासा आता सामन्याचा निकाल गेम चेंजरच्या बाजूने, पण तेवढाच ताकदीचा गोलंदाज रोहित समोर उभा आहे, ज्याने गेलेल्या मॅच देखील काढलेल्या आहेत ब्लूबर्ड संघासाठी. बघूया काय कामगिरी करतो का आपल्या संघासाठी. सेमीफायनलचा सामना 4 चेंडू 2 धावा. सामना सेमीफायनलचा. वेल बॉल आणि द गेम चेंजर यांनी अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. द गेम चेंजर पहिला आला ऑलिम्पिक मध्ये पहिला आला आणि चांगला प्रयत्न केलेला ब्लूबर्ड संघाने, पण थोडक्यात आपला प्रयत्न चुकला. ब्लूबर्ड संघ आपला प्रयत्न खूप छान होता. आणि आमच्या विनंतीला मान देऊन मंडळाचे कार्याध्यक्ष श्री सुनीलभाई म्हात्रे इथे आलेल्याबद्दल आपले हार्दिक